अहो ताई, माझ्या हातला तुकाराम मुंडे तर या घरातल्या ना किती वेळा सांगायचा, अरे बाहेरचं खाऊ नका रे, चांगलं नसतं रे, आपलं घरचं जेवण बेस्ट असतं रे. घरचे चटोरे काही ऐकतात का? घर के मुंडे ट्रम्प बरोबर, अशी गोष्ट होती. आणि ज्या हॉटेलमधून हे जेवण मागवायचे ना ताई, पप्पूचे पप्पा ते, त्याच हॉटेलवर मुंडे साहेबांनी छापा टाकला आणि सगळी त्याची असलीयत बाहेर आली. बसले आता गुन्हे मुन्ने. मग आता म्हणतात की नाही, बाहेर उशीर झाला, घरी जाऊन खिचडी खाऊ, चालेल. पोरं म्हणतात आई ऑमलेट पोळी खाऊन घेऊ आम्ही, चालेल. म्हटलं हां, तुम्ही रात्रीचा भात मी सकाळी फोडणीचा करून खाऊ घालत होती तरी खात नव्हते तुम्ही. हां, तुम्ही लाल भोपळ्याच्या भाजीत पीठ मिक्स करून मी पराठे करून देत होती तर म्हणायची आम्हाला गोलमाल खाऊ घालते. आणि आता बसले मग थंडे. देव भलं करो त्या मुंडे साहेबांचं. मग काय तर बाई. अहो ताई, आपलं तर अर्ध्याच्या वर आयुष्य निघून गेलं बाई. नवीन पिढी जी आत्ताशी उगवते ती अशी भेसळयुक्त अन्न खाईल तर तिचं कसं आयुष्य राहील आणि कसं आरोग्य राहील पुढे, सांगा बरं तुम्ही. भलं होत्या मुंडे साहेबांचं, नाहीतर काय. आणि कशाचा तो कातिंग मॅन, स्पायडरमॅन आणि वट वागूळ मॅन होताई. आपल्याकडे मुंडे मॅन आहे म्हटलं बाई, त्याच्या स्टोरी आपण पोरांना सांगायला पाहिजे. मग काय तर रिअल लाईफ हिरो प्रत्येकाच्या मधला तुकाराम मुंडे जागला पाहिजे. हां, की हे कोणत्या देशाची अशी बुड्डी असेल की तिचे बाल गुलाबी असतील? हां, कधी डोक्यात विचार नाही आला का हे आसमान नीला क्यों आहे, पाणी गिला क्यों आहे, चायनीज राईस तो लाल क्यों आहे? बरोबर आहे की नाही? रंग टाकतात म्हणून ना. विचार करा ना, एवढं झटपट 15 मिनिटात हे कसं जेवण आणून देत असतील. ते सणवार आले की हे ट्रेच्या ट्रेवरून माव्याचे मोदक भरलेले असतात पूर्ण सगळ्या दुकानांमध्ये. अचानक एवढा मावा कुठून उत्पन्न होत असेल? हां, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? मग अरे ते कोणते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राहतात, भारी भारी फॅन्सी रेस्टॉरंटमधल्या जेवणाचे फोटो टाकतात आणि ते व्हायरल करतात. अरे तुम्ही भाजी भाकरी व्हायरल करा ना, इन्फ्लुएन्सर लोक. ते जे घरचं असतं स्वच्छ व्हायरस व्यतिरिक्तचं जेवण ते व्हायरल करायला पाहिजे ना. ज्या जेवणाने व्हायरल होतं ते व्हायरल करतात सोशल मीडियावर. मग काय गं बाई, आपल्याला तर नाही पटत. पण भले होत्या मुंडे साहेबांचं. 20 वर्षामध्ये म्हणे 25 बदल्या होऊन गेल्या म्हणे. म्हटलं बाई, यांच्या बायकोचं काय हाल झाले असेल. ना तिचा किट्टी पार्टी ग्रुप झाला असेल, ना तिचा भिशी ग्रुप झाला असेल, ना कोणाजवळ चुगल्या करू शकेल अशा मैत्रिणी बनल्या असतील. इतकं परत बदली करावी लागते बिचारीला तर. हां, नवीन घरी जा, ते तुम्ही कामवाली बाई शोधा, दूधवाला शोधा, पेपरवाला शोधा, ते घरात भांडे लावा, ते करा. साऱ्या गोष्टी असतात का पोरांना, मित्र काही. मग मी तर म्हणते ना ताई, जे लोक देशासाठी चांगले काम करतात ना, हे आपले जवान असो, ऑफिसर असो, कोणी का असे ना, ते त्यांच्यासाठी एक व्रत काढायला पाहिजे बाई. आपण नाही दुसरं काही करू शकलो त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण एक व्रत करूया. मग काय तर.